पुण्यामधून पुण्यातील भूमिपूजनाच्या कार्यक्रमात नाराजी नाट्य सुरू असल्याचं पाहायला मिळालं। अजित पवारांचं भाषण सुरू होताच अमोल कोल्हे निघून गेले आणि आमदार अशोक पवार हे कोल्हेंसोबत निघून गेले। तर महत्त्वाची बातमी आपण पुण्यामधून पाहतोय, ज्या ठिकाणी अजित पवारांचं भाषण सुरू असताच अमोल कोल्हे निघून गेल्याचं आपल्याला समजतंय। त्यामुळे या कार्यक्रमात नाराजी नाट्य पाहायला मिळालंय। पुण्यात भूमिपूजनाच्या कार्यक्रमात हा सगळा प्रकार घडलेला आहे। तर अजित पवारांचं भाषण सुरू होताच अमोल कोल्हे निघून गेले आणि आमदार अशोक पवार सुद्धा कोल्हेंसोबत निघून गेल्याचं सध्या समजतंय। तर महत्त्वाची बातमी आपण पुण्यामधून पाहतोय। पुण्यात भूमिपूजनाचा कार्यक्रम होता आणि त्यामध्ये अजित पवारांचं भाषण सुरू होताच अमोल कोल्हे निघून गेल्याचं सध्या पाहायला मिळतंय आणि त्यामुळे भूमिपूजनाच्या कार्यक्रमात नाराजी नाट्य सुरू झालेलं आहे आणि अमोल कोल्हे निघून जाताच आमदार अशोक पवार हे त्यांच्यासोबत निघून गेलेले आहेत। तर महत्त्वाची बातमी आपण पुण्यामधून पाहतोय। पुण्यात भूमिपूजनाचा कार्यक्रम होता आणि त्यामध्ये अजित पवारांचं भाषण सुरू होतं। मात्र अजित पवारांचं भाषण सुरू होताच अमोल कोल्हे निघून गेलेले आहेत आणि त्यानंतर आमदार अशोक पवार हे कोल्हेंसोबत निघून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे आता राजकीय चर्चांना सुद्धा उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे आणि पुण्यातील भूमिपूजनाच्या कार्यक्रमात सध्या हे नाराजी नाट्य सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। अजित पवारांचं खरं तर भाषण सुरू होतं आणि ते भाषण सुरू होताच अमोल कोल्हे निघून गेलेले आहेत आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्यासोबत आहेत। तुषार, आपण पाहतोय पुण्यात हा प्रकार घडलेला आहे। खरं तर भूमिपूजनाचा कार्यक्रम होता, मात्र फडणवीसांचं भाषण सुरू होताच अमोल कोल्हे निघून गेलेले आहेत असं आपल्याला समजतंय। नक्कीच, एकंदरीत जर आपण पाहिलं तर आज शिरूर तालुक्यामध्ये आणि हवेली या दोन तालुक्यांमधील कार्यक्रमांच्या आयोजनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळातील काही सदस्य या ठिकाणी उपस्थित होते। एकंदरीत जर आपण पाहिलं तर या विभागाचे खासदार म्हणून डॉक्टर अमोल कोल्हे आणि अशोक पवार हे विद्यमान आमदार आहेत, तेही या स्टेजवरती उपस्थित होते। मात्र अजित पवारांचं भाषण झालं आणि त्यांनी त्या ठिकाणावरून कारचा पाय घेतला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं भाषण सुरू होतात आणि अजित पवारांचं भाषण संपतात त्यांनी कारचा पाय घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळतंय। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर यांना डॉक्टर अमोल कोल्हे यांना बोलण्यास संधीही दिली नाही, त्यामुळे ही राजकीय चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळतंय। हो, नक्कीच। तर पुण्यात हा प्रकार घडलेला आहे। भूमिपूजनाचा खरं तर कार्यक्रम होता आणि त्यामध्ये हे नाराजी नाट्य सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। धन्यवाद तुषार दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण हा पुण्यातून प्रकार पाहतोय। पुण्यात भूमिपूजनाचा कार्यक्रम होता आणि फडणवीस जेव्हा भाषण करायला लागले तेव्हाच अमोल कोल्हे तिथून निघून गेलेले आहेत। आमदार अशोक पवार सुद्धा कोल्हेंसोबत निघून गेल्याचं आपल्याला समजतंय।